श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 20 मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी सेवकांनी स्वामी महाराजांची सेवाही सुरू केलेली असेल. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असतो. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतो आणि तसंच तारक मंत्राचं देखील आपण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये पठण करत असतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण तारक मंत्राचं पठण करत असतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं 21 दिवसांचं किंवा 11 दिवसांचं अनुष्ठान हे सुद्धा केलं जातं. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आधीच एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि तारक मंत्राचं हे अनुष्ठान कसं करावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं अनुष्ठान हे अवश्य करा. तुम्हालाही जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं 21 दिवसांचं किंवा 11 दिवसांचं अनुष्ठान हे जर करायचं असेल तर हे अनुष्ठान तुम्ही आता सुरू केलं तरीसुद्धा चालेल. 11 दिवसांचं करा किंवा 21 दिवसांचं करा. भलेही मग स्वामी महाराजांचा प्रकट दिन होऊन गेल्यानंतरही तुम्ही 21 दिवसांचं किंवा 11 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान हे पूर्ण केलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. अनेक स्वामी सेवेकरी असे आहेत की स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतात आणि तारक मंत्राचं अनुष्ठानही केलं जात असतं. पण काहींना तारक मंत्राचा अनुभव हा सेवा करूनही पठण करूनही येत नाही. खरं तर तारक मंत्र पठण करत असताना आपल्याकडनं काही चुका होतात आणि त्यामुळेच आपल्याला याचा अनुभव, या सेवेचा अनुभव हा येत नाही. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला अगदी रोज तारक मंत्र हा कसा म्हणायचा आहे, कशा पद्धतीने म्हणायचा आहे आणि कोणत्या चुका या आपल्याला तारक मंत्र पठण करताना टाळायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा तारक मंत्र पठण करताना तो याच पद्धतीने पठण करा. तारक मंत्र हा स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेला प्रभावी असा मंत्र आहे. तारक म्हणजे सर्व संकटांपासून आपल्याला तारणारा, आपली सर्व दुःख संकट दूर करणारा असा प्रभावशाली मंत्र होय. या तारक मंत्राचं आपण अगदी नित्यनियमानं दररोज पठण करावं. जर तुमचं एखादं काम हे अडून राहिलेलं असेल आणि बऱ्याच दिवसांपासून ते काम तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल किंवा तुमची एखादी इच्छा जर खूप प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण होत नसेल किंवा मग एखादं संकट हे तुमच्यावर अचानक आलं असेल आणि तुम्हाला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटत असेल, भीती वाटत असेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान हे करावे. तारक मंत्राचे 11 किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान केले जाते. तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा, पण आपल्याला काही नियमांचं पालन हे तारक मंत्र पठण करताना करणं आवश्यक आहे. तारक मंत्र पठण करताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम पाळून आणि काही चुका टाळूनच पठण करायचं आहे. तारक मंत्र पठण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे तर जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये तारक मंत्र पठण करतो तर तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची काहीच गरज नसते. पण आपण एखादे अनुष्ठान करतो, तारक मंत्राचे अनुष्ठान करतो, पारायण करतो तर तेव्हा आपल्याला संकल्प हा घ्यावा लागतो. जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला या सेवेचा संकल्प हा घ्यावा लागतो. जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणं आवश्यक आहे आणि संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नये. कारण मासिक धर्म, सुतक, विटाळ अचानक आपल्याला कधीकधी बाहेरगावी जावं लागतं किंवा प्रवास करावा लागतो. यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा हा येऊ शकतो, खंड हा पडू शकतो. त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेल असं आपण संकल्प करताना बोलायचं आहे. हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस आणि कोणत्या कामासाठी आणि तसंच किती वेळा तारक मंत्राचं पठण हे करणार आहोत तर तितकी संख्या आपल्याला संकल्प करताना बोलायची आहे. त्याचप्रमाणे शक्यतोवर आपल्याला तारक मंत्र हा आपल्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसूनच किंवा मूर्तीसमोर बसूनच पठण करायचं आहे. पण जर काही कारणास्तव तुम्हाला असं करणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरामध्ये अशा ठिकाणी तारक मंत्र पठण करायला बसायचं आहे की जिथे शांतता असेल आणि स्वच्छता असेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमचं मन एकाग्र करून तारक मंत्राची सेवाही करू शकतात. तारक मंत्राचे पठण करताना किंवा अनुष्ठान करताना किंवा इतर कुठलीही सेवा करत असताना आपण नेहमी आसन घेऊनच बसायचं आहे. आणि जर तुम्हाला ही सेवा करताना खाली जमिनीवर मांडी घालून आसनावर बसणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये खुर्चीवर
बसून ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. खुर्चीवर बसताना सुद्धा आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना शक्यतोवर 11 वेळा किंवा 21 वेळा तरी आपण या सेवेमध्ये तारक मंत्राचं पठण हे केलं पाहिजे. पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये तारक मंत्र पठण करत असाल आणि तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करणं हे शक्य होत नसेल, तेवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल, तर मग तुम्ही अशा वेळेस 1 वेळा किंवा 3 वेळा किंवा 5 वेळा किंवा 7 वेळाही तारक मंत्राचं पठण हे नित्यसेवेमध्ये करू शकतात. पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील, तर मग तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी 11 वेळा तरी तारक मंत्राचं पठण करण्याचा अवश्य प्रयत्न करा. आणि ही सेवा करत असताना तुम्हाला जर या सेवेची प्रचितीही लवकर हवी असेल, या सेवेचे चांगले परिणाम हे जर लवकरात लवकर हवे असतील, तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा या मंत्राचा 11 वेळा तरी अवश्य पठण करा. म्हणजे जेणेकरून या मंत्राची ऊर्जाही वाढेल आणि तीच ऊर्जा आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. तारक मंत्र हा पठण करताना तो नेहमी आपल्याला घाईघाईने पठण न करता अतिशय शांत चित्ताने पठण करायचं आहे, एकाग्र चित्ताने पठण करायचं आहे. आपलं संपूर्ण मन आपल्याला तारक मंत्र पठण करताना एकाग्र करायचं आहे. तारक मंत्र पठण करत असताना आपलं संपूर्ण मन चित्त त्या तारक मंत्रामध्येच असलं पाहिजे. इतर कुठलेही विचार यावेळी आपल्या मनामध्ये असता कामा नये. नाहीतर एकीकडे आपण तारक मंत्र पठण करत आहोत आणि आपल्या डोक्यात दुसरेच कुठले तरी विचार चालू आहेत, आपलं मन हे इतरत्र भरकटत आहे. तर असं केल्याने आपण जरी कितीही तारक मंत्राची सेवा केली तरीसुद्धा त्या तारक मंत्राच्या सेवेची प्रचितीही कधीच येणार नाही. आणि म्हणून तारक मंत्र पठण करत असताना तर पूर्ण एकाग्र चित्ताने शांत मनानेच पठण करा. तारक मंत्र जर तुम्हाला पाठ नसेल, तर मग तुम्ही गुगलवरून त्याची प्रिंट काढून त्याच्यामध्ये बघूनसुद्धा तारक मंत्र हा म्हणू शकतात. किंवा मग हा तारक मंत्र तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर लिहून तिथे बघूनसुद्धा म्हणू शकतात. तारक मंत्र हा अतिशय साधा सोपा आणि मराठीमध्येच असल्यामुळे आपल्याला वाचायलाही सहज जमतं. यामध्ये कुठलेही अवघड शब्द हे नाहीत. हा तारक मंत्र पठण करताना आपल्याला त्याचा अर्थ हा आधी समजून घ्यायचा आहे आणि मग तारक मंत्राचं पठण हे आपल्याला करायचं आहे. यामुळे काय होईल तर आपलं मन हे तारक मंत्र पठण करताना एकाग्र होण्यास मदत होईल. तारक मंत्र पठण करताना आपल्याला नेहमी आपल्याला स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे हा मंत्र पठण करताना आपले उच्चारही स्पष्ट असावेत. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना आपण एखाद्या स्वच्छ ग्लासमध्ये शुद्ध स्वच्छ असलेले असे पिण्याचे पाणी हे भरून घ्यायचे आहे आणि हा ग्लास आपल्याला सेवा करताना आपल्याजवळ घेऊन बसायचा आहे. आणि या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि 2 अगरबत्ती या आपल्याला लावायच्या आहेत. मग तुम्ही 1 अगरबत्ती लावलीत तरीसुद्धा चालेल. सेवेला सुरुवात करताना आपला उजवा हात आपल्याला त्या पाणी भरलेल्या ग्लासवर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्र हा पठण करायला सुरुवात करायची आहे. तारक मंत्राची सेवा करताना काही लोक हे नुसतंच तारक मंत्राचं पठण करत असतात, तर काही जण तारक मंत्राचं हे तीर्थसुद्धा बनवत असतात. तुम्हीसुद्धा जर तारक मंत्राचं हे तीर्थ बनवणार असाल, तर मग तारक मंत्र पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले तारक मंत्राचे पठण पूर्ण होईपर्यंत आपला उजवा हात हा आपल्याला त्या पाण्याच्या ग्लासवरून काढायचा नाही आहे. तारक मंत्राचं पठण करत असताना आपण मध्येच उठू नये, तसंच कोणाशीही बोलू नये आणि मोबाईलसुद्धा हा आपल्याला ही सेवा करत असताना बंद ठेवायचा आहे. तारक मंत्र आपल्याला 1 वेळा पठण करण्यासाठी फार तर 1च मिनिट लागत असतो. तर इतका छोटासा असा हा तारक मंत्र आहे. आणि म्हणूनच नित्यसेवेमध्ये किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण करणार आहात, तर तितक्या वेळा तारक मंत्र हा तुम्हाला एका बैठकीमध्येच म्हणून पूर्ण करायचा आहे. सकाळी अर्धा पठण केला आणि दुपारी अर्धा पठण केला आणि तसंच उरलेला संध्याकाळी पठण केला, तर असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे. तर तारक मंत्र आपण जितकाही वेळेस पठण करणार असो, तर तो आपल्याला एकाच बैठकीमध्ये तितक्या वेळेस म्हणून पठण करायचं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला तारक मंत्राचं पठण करणं व्यवस्थित जमणार आहे, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये संपूर्ण शांतता असते आणि आपल्या मनात कुठलेही विचार हे त्यावेळेला येऊ शकणार नाहीत, तर अशाच वेळेला आपल्याला तारक मंत्राचं पठण करण्यासाठी बसायचं आहे. तारक मंत्र जर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणणार असाल, तर त्याची मोजणी ही तुम्हाला अगदी व्यवस्थित करायची आहे. एखाद वेळेस एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल, पण जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल, तर अशा वेळेला आपल्याला या मंत्राची काउंटिंग ही अगदी व्यवस्थित करायची आहे. कमीही चुकूनही ही सेवा होता कामा नये. आणि म्हणून जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण करणार असाल, तर तितके शेंगदाणे किंवा मग 1-1 रुपयाचे कॉईन्स हे तुम्ही घेऊन बसावं. आणि आपला एकदा मंत्र म्हणून झाला की 1 शेंगदाणा किंवा 1 कॉईन हा आपल्याला उचलून एका बाजूच्या वाटीमध्ये टाकायचा आहे. किंवा मग तारक मंत्राचं तीर्थ बनवत असताना आपला उजवा हात
पाण्याच्या ग्लासवर असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या डाव्या हाताच्या पेरांवर सुद्धा 11 वेळा किंवा 21 वेळा या मंत्राचं काउंटिंग हे करू शकतात. किंवा मग काउंटिंग मशीनसुद्धा आजकाल बाजारामध्ये मिळतात, तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही ही सेवा करताना करू शकतात. त्याचप्रमाणे तारक मंत्र पठण करत असताना आपण जी अगरबत्ती लावतो तर त्याची रक्षा ही आपल्याला फेकून न देता ते एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे. आणि रोजच्या रोज ही विभूती, ही रक्षा आपल्याला आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला कपाळाला लावायची आहे. त्याचप्रमाणे ही रक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये फुंकूसुद्धा शकतात. तसंच तारक मंत्राचे तीर्थ हे सुद्धा आपण आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने चमचाभर प्यायचं आहे. आणि तसंच हे तीर्थसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये थोडं शिंपडायचं आहे. आणि हे तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला चुकूनही वाया घालवायचं नाही आहे. तर हे तारक मंत्राचं तीर्थ तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांनी पिऊन जर उरलं असेलच तर मग अशा वेळेस तुम्ही ते तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये सुद्धा टाकून देऊ शकतात. आणि पाणी पिण्याचा माठ हा जर तुम्हाला धुवायचा असेलच तर तारक मंत्र टाकलेलं हे पाणी, माठातलं पाणी पूर्ण संपल्यानंतरच तुम्हाला तुमचा माठ स्वच्छ करायचा आहे. पण जर तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही माठामध्ये टाकलं असेल आणि तुम्हाला माठ स्वच्छ करायचा असेल तर अशा वेळेस माठामध्ये उरलेलं पाणी फेकून न देता ते पाणी पूर्णपणे संपल्यानंतरच तुम्हाला माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पण तारक मंत्राचं तीर्थ हे आपल्याला चुकूनही वाया घालवायचं नाही आहे. घरामध्ये जर एखाद्या महिलेला किंवा मुलीला मासिक धर्म असेल तर अशा महिलेला किंवा मुलीला हे तीर्थ पिण्यासाठी देऊ नये. त्याचप्रमाणे सेवा करणाऱ्या महिलेला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक असेल, विटाळ असेल तर अशा वेळेला घरात तारक मंत्राची सेवाही करू नये. त्याचप्रमाणे नित्यसेवेमध्ये सुद्धा तारक मंत्राचं पठण करताना मांसाहार करून तारक मंत्राचं पठण करू नये. तसंच जितक्या दिवसाचा तुम्ही संकल्प हा घेतलेला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा करताना परान्न हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आणि मांसाहार हा सुद्धा टाळायचा आहे. तारक मंत्राचं तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा ग्लास आपण घेतलेला आहे तर तो आपल्याला डायरेक्ट जमिनीवर तसाच ठेवायचा नाही आहे, तर त्याच्याखाली एखादी छोटीशी प्लेटही घ्यायची आहे किंवा एखाद्या पाटावर आपल्याला तो ग्लास ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तारक मंत्राची ही सेवा त्या पाण्यावर आपल्याला सुरू करायची आहे. तारक मंत्र 1 वेळा पठण करताना आपल्याला फार तर 1 मिनिट लागतो. आणि अशा वेळेला जर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प हा घेतला असेल तर मग तुम्हाला ही सेवा करण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटच लागतील. आणि म्हणून दिवसभरातून अशी 10 ते 15 मिनिटं जेव्हा तुम्हाला शांततेची मिळत असतील तर तेव्हाच तुम्ही ही सेवा करा. सकाळी केली तरीही चालेल किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल. तर या पद्धतीने तारक मंत्राचं आपण नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना हे सर्व नियम पाळले पाहिजेत. अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचं पठण केल्याने आपल्याला त्याची प्रचिती ही नक्की येतेच. आणि आपले सर्व दुःख दूर होतात आणि आपली इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होते. आणि म्हणूनच हे सर्व नियम पाळून आणि या सर्व चुका टाळून तुम्ही तारक मंत्राचं पठण हे करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.